शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का। शेकाप महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर पक्षप्रवेश केला। जर प्रगतीवर जर जायचं असेल आणि आपल्या कार्यकर्त्यांचा जर विचार करायचा असेल तर निश्चित बीजेपी शिवाय काही पर्याय नाही। आणि आज खरा जेवढे लोकांचा आमच्या डोक्यावर हात आहे, म्हणजे आता माजी खासदार आमचे रामशेठ शेठ यांचे झाले, प्रशांत दादा ठाकूर झाले, म्हणजे आता महेश शेठ झाले, आज एवढे मोठे मोठे मान्यवरांना जर आम्हाला साकाराने सपोर्ट असेल तर खरंच याच्यापेक्षा जर आमच्याकडे चांगला दिवस कुठला नाही। आणि बघून आज आम्ही सर्व आमचे हजारो कार्यकर्ते घेऊन आम्ही आज बीजेपीमध्ये प्रवेश केला। आज मी शेतकरी कामगार पक्षामध्ये 25 वर्षापासून काम करतो आणि माझी संघटना मी तेवढीच मजबूत ठेवली आणि तसंच काम करतो। आज तर माझ्या डोक्यावर एवढे मोठे लोकांचा हात आहे, तर मला आता कशी चिंता करायची गरज आहे। माझे कार्यकर्ता आमचा एकदम म्हणजे इझी प्रमाणे काम होऊन जाईल। ही संघटना शेतकरी कामगार पक्षामध्ये होती, आम्ही कसं ना कसं म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रसन्न करून पण आम्ही काम करतो। आमची संघटना वाढवूनच ठेवली आहे। आता तर काय आम्हाला म्हणजे प्रश्न नाही राहिला। आता आम्हाला असं वाटतं की आम्ही आलो हेच आमचा विजय झाला। आम्ही हजारोपेक्षा जास्त कार्यकर्ते घेऊन आले। आमच्या फक्त महिलाच 500 जास्त होते आणि आमची संख्या किती तुम्ही बघता। म्हणजे आज माझी जेवढी संघटना महाराष्ट्राच्या म्हणजे मी कोण्याकोण्यामध्ये बनवली होती आणि आज त्यांना मी हेही बोललो होतो का आज तुम्ही माझ्यासाठी येता तर एकदम जोमाने या, कारण का मला आज माझा बीजेपीमध्ये पहिला प्रवेश आहे। नंतर तुम्ही आज माझ्यासाठी उभे राहा, मी हमेशा तुमच्यासाठी तसं उभं राहणार। आणि आज माझे 1,500पर्यंत माझे लोक आले, आमदार भेटले। आता तर मला असं वाटतं की माझी समस्या सरळ आली नाही असं मला वाटतं, कारण की प्रशांत दादा आमदार असे आहेत की ते आज आपण बघता 4 टर्म आमदार झालेले आहेत आणि त्यांना फक्त समस्या सांगायचे आणि ते माझे प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत। आशिषच्या हातून आम्ही सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही त्यांचा आमचा सत्कार केला, काही आमचा पक्षप्रवेश केला आणि त्यांची तब्येत बरोबर नव्हती म्हणून काही तिकडून इथे आमचा सत्कार त्यांच्या हातून झाला असता। तेच ना, बीजेपी असा एक पक्ष आहे, एक देश आणि राज्य पातळीवर किती मोठा पक्ष आहे आणि आज मला लय अभिमान आहे की मी त्या पक्षामध्ये आलो।